जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी या आसमानी संकटामुळे आज प्रचंड अडचणीत आहे. मराठवाड्यात मागील काही दिवसापासून जी अतिवृष्टी होती ना, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. पीक तर दरवर्षी कशा ना कशा कारणाने पिकाचं नुकसान होतंय, पण यावर्षी पिकाबरोबर पूर्ण जमिनीचं नुकसान झालं. जमिनीचा पोत निघून गेलाय. शासनाला एक विनंती आहे की आता कुठलेही पंचनामे किंवा कुठल्याही भानगडीत न पडता शेतकऱ्याला सरसकट मदतीची खूप गरज आहे. कारण त्याच्या आयुष्याचाच सगळे पंचनामा झाला. आता आपण काय पंचनामा करणार ना, त्याला खूप मदतीची गरज आहे. आज जर त्याला मदतीचा आपण हात नाही दिला तर तो शेतकरी त्याच्या आयुष्यात न उठेल. माझं उद्योग क्षेत्रातील सगळ्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, आमच्यासारखे जे काही काम करतायत आज प्रोफेशनल लोक किंवा डॉक्टर लोक, यांना एक विनंती आहे की 365 दिवस जो माणूस आपल्याला अन्न देतोय, दूध देतोय, भाजीपाला देतोय, तो आज संकटात आहे, तो अडचणीत आहे. आपण सगळे त्याला मदत करू. आपलं कर्तव्य म्हणून ते करू. आपण जर उपकार म्हणून नाही करायचे तर आपलं ते कर्तव्य म्हणून त्याला मदत करू. एक दिवस आपला फक्त द्या. एक गावात प्रत्येकाने व्हिजिट करा, कुठल्या तरी शहराच्या जवळपासच्या गावामध्ये. ज्या गावात अतिवृष्टी झाली ना, ते एक कुटुंब फक्त दत्तक घ्या. मित्रांनो, आज त्या लोकांना आपली खूप गरज आहे. आज जर तो जगाचा पोशिंदा नाही जगला ना, तर पुढे भविष्यामध्ये काही खरं राहणार नाही. कारण लोकांचा याच्यावर तर विश्वास उठेल. त्यामुळे आज सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आज आपण जगाच्या या पोशिंद्या शेतकऱ्याला सगळ्यांनी मिळून मदत करू. आणि शेतकऱ्यांना घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण खांद्याला खांदा लावून या संकटावर मात करू. धन्यवाद.